आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, आमचे अध्यक्ष रवी चव्हाण जी, मी पंकजाताई, गिरीश महाजन जी, आमचे सर्व मंत्री या ठिकाणी आहेत आणि उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्याचा आम्ही जिल्हा आढावा घेतो आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः या ठिकाणी नगरपालिका वाईज, जिल्हा परिषदच्या गटावाईज आढावा घेतला आहे आणि हे घेत असताना शेतकरी पॅकेज आपण जे दिलं आहे त्या शेतकरी पॅकेजचा शब्द न शब्द, वाक्य न वाक्य वाचून एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही याची काळजी आमच्या कार्यकर्त्यांनी घ्यायची आहे। महसूल खातं तर काम करेल, पण सोबतच कार्यकर्त्यांची काळजी घ्यायची आहे, नंबर 1। नंबर 2, माननीय देवेंद्रजींनी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे सर्व कार्यकर्त्यांना, कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा पर्याय तपासावा। महायुतीचा पर्याय निघत नसेल त्या ठिकाणी तुम्ही मैत्रीपूर्ण लढतीला समोर जावं आणि जात असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या मित्रपक्षांना हर्ट होणार नाही किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये मनभेद तयार होणार नाही याची काळजी घ्यावी। कुठलाही मनभेद तयार होऊ नये महायुतीमध्ये आणि त्या ठिकाणी निवडणुका लढाव्यात। आणि ज्या पद्धतीने उत्तर महाराष्ट्राचा आढावा सुरू आहे, मला जे वाटतं आज जे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मांडलं तर विधानसभेच्या निवडणुकीपेक्षाही चांगले निकाल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लागतील असा त्या ठिकाणी एकूणच आढाव्याचा सूर आहे।